नमस्कार. नमस्कार, माझे नाव साई माधवानंद गवळी. मी हर्ष टीकाराम बांदल. मी निहा जितेंद्र बागवे. आमच्या शाळेचे नाव आहे शिवाई बालक मंदिर. आम्ही इयत्ता 5वी बचे विद्यार्थी. आमच्या प्रयोगाचे नाव आहे पवन ऊर्जा व त्याचा वापर. पवन चक्की म्हणजे वाऱ्याच्या शक्तीचा उपयोग करून ऊर्जा निर्मिती करणारे यंत्र. पवन चक्की जेव्हा फिरते तेव्हा त्यात पवन टर्बाईन असतो जो वारा वाहताना फिरतो. पवन चक्की पवन ऊर्जा पकडतो. पवन चक्कीत मुळे वायूतील गतिशील ऊर्जेमध्ये रूपांतरित होते. पवन चक्कीला एक क्रांती करण्यासाठी 4 ते 5 सेकंद लागतात. विंड ब्लेड टिपचा ताशी वेग 280 किलोमीटरपेक्षा जास्त असू शकतो, जो हाय स्पीड रेल्वेशी तुलना करतो. त्यातून 1.4 किलोवॅट ताशी वीज निर्माण होते. सामान्यपणे एका दिवसात पवन ऊर्जा निर्मित होणारी 15 कुटुंबे एका वर्षासाठी वापरू शकतात. अगदी विहिरीतून पाणी काढणे, पिठाची चक्की यामध्ये सुद्धा पवन ऊर्जेचा वापर केला जातो. धन्यवाद. पवन ऊर्जा ही स्वच्छ आहे. हवामाती किंवा जलप्रदूषण होत नाही. पवनचक्की ही नेहमी डोंगर भागात उभी केली जाते. हवा जिथे जास्त प्रमाणात आहे अशा ठिकाणी पवनचक्की उभी केली जाते. सुरुवातीला पवनचक्की हा एक मोठा पार्ट नसतो, तर पवनचक्कीचे खूप सारे छोटे छोटे पार्ट्स असतात. जसे की त्याचा उंच असणारा एक टॉवरचे पार्ट अगदी छोट्या छोट्या पार्ट्समध्ये आणून त्यांना जोडले जाते. त्याच्यानंतर हा टॉवर उभा केल्यानंतर हा टॉवर सातल्या बाजूने पूर्णपणे पोकळ असतो. म्हणजे पोकळ याच्यासाठी की वीज सप्लाय सुद्धा खाली येऊ शकते आणि एखादी व्यक्ती स्वतः वर जाऊ शकते. अशा पद्धतीने हे टॉवर्स उभे केलेले असतात. धन्यवाद. ज्यावेळी टॉवर्स उभे होतात त्यावेळी त्याच्यानंतर आतला दुसरा भाग छेद करतात, तो म्हणजे रोटर म्हणजे पवन चक्कीचा मागील भाग. तिसरा भाग ब्लेड्स सेट केल्यानंतर आपली पूर्ण पवन चक्की बनवून रेडी होते. यात नेकर्स आणि डेअरबोर्ड या 2 प्रकारच्या मशीनी असतात, ज्या दोन पार्टमध्ये बसवलेले असतात. त्यांमध्ये आणखीन एक ॲनिमोमीटर असते. अशा प्रकारे हवा येणार आहे त्या प्रकारे जर आपल्याला डाव्या बाजूला व्हायचंय तर डाव्या बाजूला व्हायला, उजव्याला व्हायचंय तर उजव्याला व्हायला पाहिजे. ही खासकर खेडेपाडा आणि पठार येथे जास्त दिसते. पवन चक्कीचा हाईट 500 फूट एवढी असते व त्यांच्या पाट्यांची हाईट 200 फूट एवढी असू शकते. याचे वजन 200 टन एवढे असते. धन्यवाद.